आज मुलांना घेऊन आर्मी कॅम्पच्या प्राचीन गणेश मंदिरात जायचं ठरवलं. तिथं पोचलो आणि मंदिरच बंद. परंतु त्या थांबण्याच्या वेळेत आयुष्याने मला खूप काही शिकवलं. आर्मीची ही ठिकाणं कसली तरीच वेगळीच असतात. पहिल्यांदा पाहिलं ना की वाटतं काय हे, किती शांतीचं, किती शिस्तीचं. परंतु हळूहळू जगायला लागल्यानंतर समजायला लागतं या जागेच्या मन प्रेमातच पडायला लागतं. आर्मी कॅम्पचे शांत रोड, उंच झाडं, पडलेलं ऊन गोड खूप छान वाईब देतात. हा उंच उंच देशाचा झेंडा हा पाहिलं की वाटतं आपण सोल्जरची पत्नी आहोत. म्हणजे वेगळंच समाधान देतात. बाहेरचं जग किती गोंधळाचं, गर्दीचं असू दे, परंतु इथे पाय ठेवला की वाटतं चला आज थोडं शांतपणे जगून घेऊया. काही प्लॅन नाही, काही घाई नाही, फक्त हवाचं शांतपण श्वासात भरत चाललं होतं. प्रणू तर साऱ्या रस्त्याने गाडीवर खूप छान झाडांचा नजारा बघत होती. श्रीनेही मला पकडून खूप छान कॅम्पचं दृश्य, कॅम्पचं वातावरण अनुभवत होता. हा परिसर बघितला की मनात विचार येतो, आपण जिथं राहतोय ना तो परिसरसुद्धा एक देशाची रक्षा करणाऱ्यांचा परिसर आहे. एकदम शांत कॅन्टोन्मेंट मागे आणि पुढे हे कॅन्टोन्मेंटचं मार्केट, गोंधळ, ट्राफिक, लोक, एकदम दोन जगांमधील तुटलेली फाटलेली लाईन ही वाटत असते. मंदिराच्या दिशेने गेलो. खाली पायऱ्या उतरून जायचं होतं. फक्त दुरून हे मंदिर पाहिलं होतं, परंतु आज ते प्रत्यक्षात जाण्याचा प्लॅन केला. खाली पायऱ्या उतरून मंदिराच्या दिशेने चाललो होतो. झाडाची सावली मंदिरावर पडलेली होती, त्यामुळे शांत थंडगार हवा अनुभवायला मिळाली. गेटच्या जवळ जाताच कळालं मंदिर बंद होतं. प्रणू आणि श्रीनेची एक्साइटमेंट एका मिनिटात झिरो झाली. प्राचीन गणेश मंदिर होतं, गणपती बाप्पाचं मंदिर होतं. दोघेही आत डोकावून पाहत होते, परंतु त्यांना मंदिरच दिसत नव्हतं, गणपती बाप्पाच दिसत नव्हतं. थोडा वेळ तिथेच बसून राहिलो आणि मंदिर उघडलं. कधी कधी देवही म्हणतो, तू थोडं थांब जरा, वेळ आल्यानंतर आपण भेटूयात. प्रणू मंदिराच्या दिशेने निघाली. मंदिरात गेली. खूप छान मंदिर होतं. छोटंसं होतं, जुनं होतं. नंदादीप, वेगवेगळी देवं, फुलांच्या माळा, घंटांचा नाद, अगरबत्तीचा सुवास मन प्रसन्न करून जातं. प्रणू आत महादेवाच्या पिंडीजवळ जाऊन नंदी महाराजांच्या कानात काहीतरी बोलत होती. कुठून येतो हा इनोसंटपणा लहान मुलांच्यात समजतच नाही. पुजारी छान पूजा करत होते. राधा कृष्ण, गणपती बाप्पा एकटक दोघे देवबाप्पांकडे पाहत राहत होते. आम्हीही थोडंसं बसून घेतलं. पुन्हा पुन्हा प्रणू नमस्कार करत होती. मी म्हटलं, कर बाई, जितक्या वेळा करायचं तेवढं तुझं चांगलं होईल. आणि खरंच हे खूप खरं आहे. एक क्षण असाही वाटला, हे फौजी आयुष्य जिथं काही स्थिर नाही, तिथं हे सुंदर साधं मंदिर पण त्याचं देवदर्शन देखील मनाला तग धरून ठेवत असतं, एक आशेची ऊब देत असतं. दर्शन घेऊन बाहेर पडलो, परंतु पुन्हा एकदा प्रणू मंदिरात गेली आणि बोलली, आई परत एकदा नमस्कार करते. हे तिचे क्षण मनाला, हृदयाला खूप छान आधार देतात. आम्ही परतीच्या वाटेला निघालो. अंधार होत चालला होता, परंतु कॅन्टोन्मेंटची ही शांतता एक वेगळंच समाधान देते. ही जागा म्हणजे शांत, सुरक्षित, जणू काही संपूर्ण परिसर तुमच्या फौजी पतीची आणि तुमच्या फौजी फॅमिलीची काळजी घेतोय की काय असं वाटत असतं. फौजी पत्नीचं आयुष्य देखील असंच असतं. कधी नवरा सोबत नसतो, कधी मंदिर बंद असतं, कधी कधी प्लॅनच काम करत नाहीत, परंतु त्यांच्या अस्तित्वामुळेच आपण स्वतःला सतत मजबूत बनवत राहतो. आणि म्हणून तर आमच्यासारख्या फौजी पत्नीला साधं मंदिर दर्शन देखील मनात घर करून राहतं.
कितीही बदल झाले, कितीही हेक्टिक असलं तरी या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मंदिर दर्शन असू दे, मार्केटमधून भाजी आणणं असू दे, या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच फौजी परिवार एकत्र येत असतो आणि नव्या आशेनं, नव्या जिद्दीने, पुन्हा नव्या विचाराने दुसऱ्या दिवशीची लढाई लढत असतो. कारण कधीच फौजी आयुष्य स्थिर नसतं. दोघेही खूप थकलेले होते. मंदिर दर्शन झालं. दिवसभर मंदिराच्या समोर वाट बघत बसलेले माझे दोन्ही फौजी मुलं खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांच्या फौजी बाबांमुळे, त्यांना मिळालेल्या आयुष्यामुळे ते आणखीनच स्ट्रॉंग होतात, हे मला खूप प्रकर्षाने जाणवतं. आज मंदिर बघायला गेलो, दर्शनाला गेलो, परंतु ते बंद होतं. परंतु असेच प्रसंग आणि याच गोंधळामध्ये आपलं खरं जग असतं. पुन्हा भेटूयात एका नव्या विचारासोबत. धन्यवाद.